हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारा नाश्ता दाखवते आहे. यासाठी कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि सगळ्यांना परवडेल असा हा नाश्ता आहे. खूप कमी साहित्यामध्ये बनून तयार होतो आणि तितकाच पौष्टिकसुद्धा आहे. जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करतोय. त्यापूर्वी जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पटकन एक लाईकसुद्धा करून घ्या, कारण की हा खूप चविष्ट आणि चटपटीत नाश्ता सगळ्यांनाच आवडणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर चला पटकन आता व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, सोबत बेल आयकनसुद्धा दाबा. इथे कढई गरम करून घेतलेली आहे. त्यानंतरनं तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतरनं आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडून द्यायची. मोहरी छान तडतडली की मग ती दाताखाली टचटच करत नाही, त्यामुळे तेवढी काळजी घ्या की मोहरी छान तडतडून द्यायची. त्यानंतरनं कढीपत्त्याची पानं घालायची. तर कढीपत्त्याची पानं कशी घालायची, मधनं कट करून घालायची, म्हणजे मग त्याचा फ्लेवर खूप जास्त छान उतरतो आपल्या नाश्त्यामध्ये. बरं, हा नाश्ता कशाचा बनवते आहे ते पुढे तुम्हाला समजणारच आहे आणि तुम्ही कल्पना पण केली नसेल कदाचित की अच्छा या पदार्थाचा हा नाश्ता बनला आहे. तर जर तुमच्या लक्षात आलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आधीच की माझ्या लक्षात आलं आहे की तुम्ही हा नाश्ता करताय म्हणून. तर असो, कांदा टाकून झाला आहे. कांदा छान परतून घेतलेला आहे. एक अर्धा मिनटं कांदा परतल्यानंतरनं मिरची घातली आहे. तुम्ही डायरेक्ट तेलात घातलीत तरीसुद्धा चालणार आहे. कांदा छान मऊ झाला की त्यानंतरनं एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे. कांदे मी 2 लहान साईजचे घेतले होते आणि एक टोमॅटो मोठा घेतला आहे. लक्षात घ्या, आपल्याला कांदा तळायचा नाही आहे, म्हणजेच लाल करायचा नाही आहे खूप. फक्त त्याचा मऊ झाला, कच्चापणा गेला की मग टोमॅटो ॲड करायचा. टोमॅटोसुद्धा छान मऊ होऊन द्यायचा आणि हे दोन्ही जिन्नस छान मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ ॲड करायचं. त्यामुळे मग लवकर टोमॅटो आणि कांदा मऊ व्हायला मदत होते. कोणतीही रेसिपी जर तुम्ही करताय तर तुम्ही ही स्टेप नक्की फॉलो करू शकता. थोडंसं मीठ घातलं ना चिमूटभर की कांदा टोमॅटो लवकर मऊ होतो. तर आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आहे. मध्ये मध्ये हलवत राहिली आहे कंटिन्यू. त्यानंतर आपल्याला इथे सोया सॉस घालायचा आहे. एक 2 मोठे चमचे पोह्याचे सोया सॉस घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 2 चमचे चिली सॉससुद्धा घेतलेला आहे मी. जर सोया सॉस आणि चिली सॉस नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय करू शकता ते सुद्धा पुढे सांगणार आहे मी. आता इथे मी पास्ता मसाला घेतलेला आहे, पण आपण पास्ता करत नाही आहोत. पास्ता मसाल्याचं अर्ध पॅकेट घातलं आहे मी. जर तुमच्याकडे सॉस नसतील तर तुम्ही 1.5 पॅकेट घाला पास्ता मसाल्याचं, आणि जर सॉस असतील तर मग अर्धाच पॅकेट घाला फक्त. त्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि पास्ता मसाल्याऐवजी तुम्ही मॅगी मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता, मंचुरियन मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता, किंवा जो सूप मसाला येतो त्याचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे. महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे आपण इथे ओट्स घातलेले आहेत. आता हे ओट्स तुम्ही कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता, कारण की मी कोणत्या कंपनीची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे खरं तर. त्यामुळे मी कंपनी नाही सांगितली आहे तुम्हाला की नाही का, म्हणजे पर्टिक्युलर ह्या कंपनीचेच घ्या किंवा काय. माझ्याकडे जे घरामध्ये अवेलेबल होते ते ओट्स मी इथे वापरलेले आहेत. तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही वापरा. आणि खूप स्वस्त मिळतं हे पॅकेट, काहीतरी 60-65च्या दरम्यान काहीतरी मिळतं. त्यामध्ये 4 ते 5 वेळा आरामात एवढा 3 जणांचा नाश्ता होतो. हे 3 जणांसाठी करते मी. 1 वाटी ओट्स यामध्ये घालून घ्यायचे. ते पुढची प्रोसेससुद्धा नीट पहा नक्की कसे करायचे काय, म्हणजे मग रेसिपी फसणार नाही आणि अगदी व्यवस्थित छान टेम्पटिंग होईल. अगदी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो खरंच. जर प्रत्येकाने 1-1 वाटी खाल्ली ना तर मला तरी वाटतं की 1-2-3 तास तरी काही परत भूक लागत नाही, कारण की ओट्स खाल्ल्याने तसंही नॉर्मली लवकर भूक लागत नाही. तर आता पाणी घातलेलं आहे मी यामध्ये 1 ग्लासभर आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ओट्स शिजायला फारसा वेळ लागत नाही, त्याचबरोबर खूप जास्त पाणीसुद्धा लागत नाही. मी ज्या प्रमाणामध्ये पाणी घातलं आहे त्याच प्रमाणात तुम्ही घाला. मी हे 3 जणांचं दाखवते आहे नाश्त्याचं प्रमाण. तुम्ही कमी जास्त करू शकता, जसं म्हणजे नाही का प्रत्येकाला कसं आवडतं त्यानुसार. आता हे पाणी वगैरे घालून झालं आहे, छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी हे संपूर्ण. याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे 1-2 मिनटासाठी फक्त. जसं आपण म्हणतो ना 2 मिनिट में मॅगी, तसाच अगदी झटपट होणारा नाश्ता आहे हा. पूर्ण प्रोसेस जर पाहिली तर एक 5 ते 7 मिनटं खूप झाले या नाश्त्यासाठी. पोह्यापेक्षासुद्धा खूप झटपट होतो आणि पोह्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्टसुद्धा होतो.
नेहमी पोहे उपमा खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो, त्यामुळे नक्की या पद्धतीने तुम्ही करू शकता। आणि जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। माझ्या चॅनलवरती अशाच सोप्या, साध्या आणि पौष्टिक रेसिपी असतात, त्यामुळे प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अजूनही लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा। इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे मी, याऐवजी जर तुम्ही कसुरी मेथी घातली तरी चालणार आहे। अजूनही काही जिन्नस घालायचे बाकी आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। बटर असेल तर ते सुद्धा नक्की घाला, बटरने खूप अफलातून टेस्ट येते। यावेळी माझं संपलं होतं म्हणून मी घातलं नाही आहे, नाहीतर नॉर्मली बटर घातलं ना वरतून, आधी न घालता वरतून घातलं ना बटर की खूप जास्त छान लागते ही डिश खायला। आता इथे मुलांच्या आवडीचा म्हणून आपण चीज किसून घ्यायचे। शक्यतो ओट्स मुलांना आवडत नाहीत फार तर, पण जर तुम्ही अशा पद्धतीने केले ना तर ते चाटून पुसून फस्त करतील, याची मी तुम्हाला गॅरंटी देते। व्हिडिओ जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन, तोपर्यंत बाय। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।